कुणाल कामराचं विडंबनात्मक गाणं हे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। यामुळं शिंदे शिवसेना गट सध्या चांगलाच आक्रमक झालेला सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। तर ताई, तुम्ही ते विडंबनात्मक गाणं ऐकलेलं असेल, काय प्रतिक्रिया द्याल त्या संदर्भात? मी ते गाणं तुमच्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरच बघितलेलं आहे। स्टँडअप कॉमेडी मन आहे, त्याला आपण एवढं महत्त्व का द्यायचंय? म्हणजे मला वाटतं शिवसेनेबरोबर त्यांनी एनसीपीचा पण त्याच्यात उल्लेख केलेला आहे। कोणीतरी कॉमेडी मॅन आहे आणि तो त्यांनी बोलावं आणि त्याला आपण उत्तर द्यावं असं मला म्हणजे देऊ नये। आणि एवढा काय तो मोठा नाहीये, पण असो, आता काय झालं नेमकं नेत्यांना बोलल्यामुळे आमच्या शिवसेनेचे जे बंधू आहेत त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात आणि त्यांनी त्याचा तो स्टुडिओ फोडला। आपण सरकारमध्ये असल्यामुळे आपल्याला ते भान ठेवणं गरजेचं आहे। आम्ही संविधानात्मक पद्धतीने बाबा त्यांनी माफी मागितली पाहिजे किंवा संविधानिक पद्धतीने आंदोलन खरं व्हायला पाहिजे होतं। नाहीतर विरोधकांना आयतं कोलीते की बघा सरकारमध्ये आहेत आणि दडपशाही करतायत वगैरे, तर तसा काही विषय नाहीये। आणि त्या जो काय हा कामरा बिमरा आहे, मला त्याला विनंती आहे की दादा तुझा काही राजकारणाशी संबंध नाही, ठीक आहे, तू एक हास्य कॉमेडीमॅन आहेस, ते करत असताना जर भावना दुखावल्या जात आहेत तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे। आपण सध्या एकीकडे बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज असेल, छत्रपती संभाजी महाराज असेल, याच्यावरती आक्षेपार्ह विधानं केली जातात। त्यावेळेस मात्र शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत नाहीत। मात्र एकनाथ शिंदे यांच्यावरती ही कमेंट आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेला पाहायला मिळाले। ह्या प्रश्नाचं उत्तर खरं शिंदे साहेबांचे जे आहेत सगळे आमचे बंधू ते देऊ शकतात, परंतु महापुरुषाच्या बाबतीत जे काही अपशब्द बोलले जातात त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई होण्यासाठी गुन्हाही दाखल झालेला आहे। आणि तीही लोक, म्हणजे मी पुन्हा सांगते, आपण संविधानामध्ये राहतोय, कायद्याच्या राज्यात राहतोय, त्याच्यामुळे महापुरुषांवर वक्तव्य करून सुद्धा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून सुद्धा त्या व्यक्ती कोर्टाकडे अटकपूर्वसाठी गेलेले आहेत आणि संविधानाने त्यांना जो अधिकार दिलाय तो त्याचा वापर करतायत। त्याच्यामुळे हा जो कॉमेडी मन आहे यांनी पण जे वक्तव्य केलं आहे, तर आपण सरकारमध्ये आहोत, आपण त्या पद्धतीने त्याला कायद्याने म्हणा किंवा संविधानिक आंदोलन पद्धतीने आणू शकतो। म्हणजे की बाबा तू माफी मागितली नाही तर आम्ही हे करू, हे प्रश्न उपस्थितच राहणार। परंतु अशा कुठल्या तरी कॉमेडियनसाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज दिवसभर कामराच चालले। मला वाटतं कामरा हे आडनाव आता सगळीकडे फेमस झाले असेल। आणि दुसरी गोष्ट की अशा लोकांसाठी आपला वेळ वाया घालवणं हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांनी थोडं याचं भान ठेवणं गरजेचं आहे। आपण वेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टी हे करू शकतो आणि का त्याला उत्तर द्यायचे? ठीक आहे, एखादा पूर्वीच्या काळामध्ये दादा कोंडके होते, पु ल देशपांडे होते की जरा डबल मिनिंगनं किंवा हास्याने ते बोलत असायचे, थोडंसं त्या गोष्टीकडं यांनी बघणं गरजेचं आहे। सध्या आपण बघतोय की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे। आता जे कामराचं जे स्टुडिओ फोडलेलं आहे, आता ते फोडल्याच्या नंतर त्याची नुकसान भरपाई त्याला मिळू शकेल का, अशी सध्या मागणी म्हणजे ठाकरे गटाच्या सेनेने केलेली आहे। म्हणजे एकंदरीत त्यांच्यावरती कारवाई होईल का आणि त्यांना नुकसान भरपाई मिळेल का, अशी मागणी ज्यांनी स्टुडिओ फोडला त्यांना सगळ्यांना 10 ते 15 जणांना अटक झालेली आहे, त्यांना मेहरबान कोर्टासमोर हजर केलेलं आहे। जे तोडफोड करतात त्या कार्यकर्त्यांकडनं, आंदोलनाकडनं ते वसूल करणार। हा कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे, त्यामुळे ज्यांनी फोडले त्यांच्याकडनं ती वसुली 100% कायदेशीर पद्धतीने होती। ह्याची समाधी काढा, त्याची कबर उकरा, सध्या हेच चर्चेचा विषय सुरू आहे। मात्र विकासाच्या बाबतीत सध्या चर्चा होताना दिसत नाही। शोकांतिका आहे, म्हणजे कुणाची कबर काढा आणि थडगं काढण्यापेक्षा खरंच शोकांतिका आहे की ह्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक आता हा शोधण्याचा आहे की विरोधक नेता आहेत का सरकारमधले नेता आहेत, किंवा आमच्यामधले सुद्धा जे बोलतात त्यांना वेळोवेळी वरिष्ठ लोक सांगतायत, परंतु आता हे थांबवलं पाहिजे। कारण का कुणाच्या कबरी बिबरी थडगं बिडगं काढूनही काही उपयोग नाही आणि कुठल्या कॉमेडियननी काही जरी कविता केली तरी महाराष्ट्राचा विकास काही त्याच्यावर थांबलेला नाहीये। त्यामुळे ह्या गोष्टी थांबवणं हे गरजेचं आहे, पण हे कोण थांबवू शकतं? तर शेवटी आता तुम्ही सत्ताधारी पक्षातले आहे, तर तुमची भूमिका काय असावी, तुम्ही काय करताय? नाही, आम्ही प्रश्नांना प्राधान्य दिले, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवशाही, शाहू फुले आंबेडकर, आम्ही प्रश्नांनाच महत्व दिले। म्हणून मी सरकार पक्षात असून सुद्धा आमच्या सरकारच्या मित्र पक्षातल्या कार्यकर्त्यांना सल्ला दिला की आपण सरकारमध्ये आहोत, त्याच्यानुसारच आपल्याला वागावं लागेल। आम्हाला जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत। कामरा, थडगं आमच्यासाठी या अशा गेलेले ही गडे मुर्दे उखडण्याचं काम हे आम्ही करणारे नाही आहोत।
जनतेतल्या प्रश्नाला मी अधिक महत्त्व देत आहे, अशी प्रतिक्रिया सध्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसोसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.